हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, आपली मालिका चालू आहे मातृदेवता यांचा इतिहास, भारतीय मातृदेवतांचा इतिहास. हो हो हो. पहिल्या भागामध्ये आपण निऋती या मातृदेवतेबद्दल माहिती जाणून घेतली, त्याबद्दल हो हो. सविस्तर पद्धतीने माहिती सांगितली. तर यावेळेस थोडं अजून ज्या मातृदेवता आहेत जसं की पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, कालिका माता, हो हो. तर या हो, हो. भागामध्ये थोडंसं लक्ष्मी मातेबद्दल ऐकायला आवडेल प्रेक्षकांना. तर त्यांचा हो हो. इतिहास अवश्य काय आहे? अवश्य अवश्य करू चर्चा. येस. सर, लक्ष्मी मातेबद्दल काय सांगता येईल? तर लक्ष्मी शब्दाचा अर्थ आपण यापूर्वी पाहिला की लक्ष्म म्हणजे चिन्ह आणि लक्ष्मी म्हणजे चिन्हयुक्त किंवा चिन्हांकित. तर कशाचं चिन्ह आहे? ते समृद्धीचं चिन्ह आहे. आणि विशेषतः शेतकरी जे कोरडवाहू पीक घेतो त्याला जिराईत हा एक शब्द आहे. तर ते पीक जेव्हा आपल्या हाती येतं तेव्हा त्याचा जो आनंद होतो तो फार मोठा होतो, कारण त्यामुळे त्याच्या हाती पैसा येतो आणि त्याला वर्षभर जे काही खरेदी करायचं असतं स्वतःच्या घराच्या कुटुंबाच्या पालनासाठी आणि शेतीच्याही पुढच्या तयारीसाठी, मशागतीसाठी. कारण शेतीचे दोन प्रकार आपल्याकडे आहेत, एक कोरडवाहू शेती आणि एक ओलिताची शेती. तर ओलिताची शेती जी आहे ती नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या दरम्यान असते आणि तिचं पीक हे उन्हाळ्यात येतं. तर शेंगदाणा किंवा गहू किंवा अशा प्रकारची जी पिकं आहेत ती पिकं ओलिताची पिकं आहेत. तर कोरडवाहू शेती जी आहे तिचा प्रारंभ पावसाळ्यात होतो आणि त्याचं पीक येतं दिवाळीच्या दरम्यान. दिवाळी हा सण लक्ष्मीचा सण त्यासाठी साजरा होतो. आता लक्ष्मीचं जे मूळ आहे, तिचं नाव जे आहे ते श्री या नावाने ऋग्वेदामध्ये येतं आणि श्री ही मातृदेवता स्वतंत्र आहे आणि स्त्री ही देवता स्वतंत्र आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे, अभ्यासकांचं. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की स्त्री पासून श्री झाली, श्री पासून लक्ष्मी झाली, एकाच मातृदेवतेची ही रूपांतर आहेत. तर ऋग्वेदात स्त्री आहे, श्री आहे, सिनीवाली आहे, राका आहे, अमावस्या आहे. तर सिनीवाली, राका आणि अमावस्या ही तीन नावं जी आहेत ती निवृत्तीसाठी वापरली गेली आहेत आणि निवृत्तीपासूनच विकसित झालेली स्त्री, श्री आणि पुढे लक्ष्मी ह्या मातृदेवता मग स्वतंत्रपणे तिच्याबद्दलची माहिती आपल्याला काही ग्रंथात ऋग्वेदात कमी येते, माहिती उल्लेख येतात फक्त. पण महाभारत हा जो ग्रंथ आहे तो 2000 वर्षापूर्वी रचला गेला आहे आणि इसवी सनाचं पहिलं शतक. तर ह्या पहिल्या शतकामध्ये महाभारताची रचना जेव्हा झाली तेव्हा त्यातलं आदी पर्व नावाचं जे पहिलं पर्व आहे, महाभारताचे 18 पर्व आहे त्यातलं पहिलं पर्व आदी पर्व आहे. तर त्याच्यामध्ये लक्ष्मीची थोडीशी विस्तृत माहिती आपल्याला आढळते. म्हणजे इतर ठिकाणी ती फारशी आढळत नाही, पण महाभारताच्या आदी पर्वात आहे. तर त्या ठिकाणी लक्ष्मी ही धृतराष्ट्राची मुलगी आहे असा उल्लेख येतो. तर धृतराष्ट्र आपल्याला जो माहित आहे म्हणजे प्रचलित जी माहिती आहे त्यानुसार तो कौरव पांडव प्रामुख्याने, कौरव पांडव तसे एकाच कुळातले, पण कौरवाचा जो राजा आहे दुर्योधनाचा, दुःशासनाचा पिता, तो धृतराष्ट्र म्हणून आहे. आता धृत म्हणजे धारण केलेलं, राष्ट्र म्हणजे पडीत जमीन. राठ हा जो शब्द आहे तो गावखेड्यातली जमीन असते ना गावठाणाची, तिला राठ असा शब्द वापरायचे. संस्कृतमध्ये तो राष्ट्र झाला. अशी जी जमीन आहे त्याला खारीची जमीन सुद्धा म्हणतात. तर त्या जमिनीचा जो मालक आहे असा धृतराष्ट्र असा त्याचा साधा अर्थ होतो. तर हा नागराजा होता. धृतराष्ट्र हा नागराजा होता आणि त्याची जी मुलगी आहे ती लक्ष्मी आहे, म्हणजे ती नाग कुळातली आहे. तिचं मूळ जे आहे ते नाग कुळातलं आहे. आणि भरूचच्या स्तूपामध्ये धृतराष्ट्राचा उल्लेख येतो एका शिलालेखात असल्यामुळे ते ऐतिहासिक पुरावा आहे आणि धृतराष्ट्र नागराजा आहे असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी येतो. तर बोला. लक्ष्मी ही महाभारताच्या पण अगोदर होती असं थोडंसं ज्ञात आहे लोकांना, कारण की विष्णू, लक्ष्मी ही अगोदरची देवता आहे. नाही, विष्णूशी तिचा संबंध इसवी सनाच्या 5व्या शतकात आला, म्हणजे 1500 वर्षापूर्वी आला. आणि महाभारत हे इसवी सनाच्या पहिल्या शतकातलं म्हणजे 2000 वर्षापूर्वीचं आहे.
म्हणजे विष्णूशी लक्ष्मीचा संबंध नंतर आला. आधी ती स्वतंत्र देवता होती आणि श्री तिचं नाव होतं. मुळात तिचं नाव श्री होतं. कारण महाभारताचे अभ्यासक किंवा मातृदेवतांचे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की श्रीपासूनच लक्ष्मी विकसित झाली. लक्ष्मीचा विस्तृत पट जो आहे, लक्ष्मीची विस्तृत माहिती याची महाभारतात येते आणि ती नागकुळातली आहे. कारण नाग हे ज्यांचं कुलचिन्ह आहे. जसं निरतीला सर्पराज्ञी म्हटलेलं आहे आणि आपण पाहिलं काल की दक्षिण भारतातल्या बहुतेक मंदिरात, केरळमध्ये प्रामुख्याने नैऋत्य दिशेला सर्पकाऊ नावाचं एक ठिकाण असते, देवकुल असते. त्या ठिकाणी निवृत्तीची दगडाच्या रूपात पूजा करतात आणि तो दगड मग नैऋत्येकडे पाठवायचा म्हणजे पाऊस येतो अशी एक समजूत त्यांची आहे. पावसाची देवता आणि पावसाचा किंवा पाण्याचा नागाशी संबंध हा जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये आहे. जे ड्रॅगन हे जे नाग देवता आहे विशेषतः पूर्वेकडल्या देशामध्ये जपान, चीन, ब्रह्मदेश या देशांमध्ये ड्रॅगन हे चिन्ह आपल्याला सापडतं. तो सर्प जो जलसर्प आहे तो म्हणजे पाणी त्याच्या मालकीचा आहे, पाण्याचा तो रक्षक आहे. अशा तऱ्हेने लक्ष्मी जी आहे ती नागराजाची मुलगी आहे. म्हणजे नागकुळातल्या लोकांची देवता आहे किंवा तिचे उपासक नागकुळातले लोक होते. तिची कथा जी येते ती पुराणामध्ये येते आणि पुराणात अशी कथा येते की समुद्र मंथन जेव्हा झालं, देव आणि असुरांचं जेव्हा युद्ध व्हायचे वारंवार, ते युद्ध मिटण्याकरता समेट केला गेला आणि त्यात मग आपण समुद्रातून काही रत्न बाहेर काढू, तर अशा प्रकारची संकल्पना समुद्र मंथन या कथेमध्ये आहे. तर त्यातून लक्ष्मी बाहेर आली आणि ही लक्ष्मी बाहेर आली आणि त्या लक्ष्मीचा स्वीकार विष्णूने केला, अशा प्रकारची कथा आहे. ही कथा वैष्णव पुराणांमध्ये आहे. जेवढी विष्णूला मानणारे पुराण आहेत त्यात विष्णूशी संबंध जो येतो लक्ष्मीचा तो वैष्णव पुराणांनी किंवा वैष्णव संप्रदायाच्या लोकांनी आणलेला आहे. आणि विष्णूचं तुम्ही चित्र पाहिलं असेल, शेषशाही ज्याला किंवा पद्मनाभ म्हणतात, तर तो क्षीरसागरावर पहुडलेला आहे. म्हणजे क्षीरसागर या शब्दाचा अर्थ होतो दुधाचा सागर. आता जेव्हा दूध मोठ्या प्रमाणात निर्माण झालं तेव्हा त्याला दुधाचा महापूर नावाची संकल्पना दिली गेली आपल्याकडे महाराष्ट्रात प्रामुख्याने. ऑपरेशन फ्लड या नावाने ती संकल्पना प्रसिद्ध आहे. तर जेव्हा केव्हा दूध दुभतं मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं तेव्हा श्रीमंत झालेला विष्णू हा तसा सर्वसामान्यांचा नेता, पण पुढे तो लोकप्रिय झाला आणि त्या लोकप्रियतेमुळे त्याच्या बाजूला लोक उभे राहिले आणि समृद्धी त्याच्याकडे आली. त्या समृद्धीचं नाव पुढे लक्ष्मी ठेवलं गेलं. म्हणजे हे प्रतिकात्मक ही सगळी नावं आहेत. आणि तो मग पहुडलेला आहे त्या क्षीरसागरावर. आणि कशावर पहुडलेला आहे? शेष नागाच्या शय्येवर, शेष शय्या. त्याला शेषशाही असंही म्हणतात. आता हे प्रतिकात्मक आहे. असं काही शेषाची शय्या नसते किंवा अशी शय्या असली तर त्यावर कोणी झोपू शकत नाही. झोपलं तर तो जिवंत राहू शकत नाही. तर हे जे प्रतीक तयार झालं हे केव्हा तयार झालं? विष्णूचं महत्व वाढल्यावर. आणि तेव्हा लक्ष्मीचं महत्व कमी झालं. जी लक्ष्मी धृतराष्ट्राची कन्या आहे, नागराजाची मुलगी आहे, तिचं महत्व कमी झालं आणि ती पाय चेपायला लागली असं दाखवलं गेलं. म्हणजे विष्णूशी ती संबंध आल्याबरोबर, विष्णूशी जोडली गेल्यावर जो लक्ष्मीचा संप्रदाय आहे तो संप्रदाय विष्णूच्या संप्रदायात सामील झाल्यावर त्याचं स्थान दुय्यम झालं आणि तो पाय चेपायला लागली. जसं आता आपल्याकडे अजित पवार आणि राष्ट्रवादीचा जे आमदार फोडून ते भाजपशी जोडल्यावर त्याचं महत्व एकदमच कमी झालं. 40 आमदार असूनही त्यांना त्या मानाने निवडणुकीत लोकसभेत फारशा जागा दिल्या गेल्या नाही. ही जी स्थिती आज अजित पवारची झाली आहे तशी स्थिती लक्ष्मीच्या पूजकांची 5व्या शतकात झाली आणि लक्ष्मीला विष्णूचे पाय चिपताना दाखवलं गेलं. ही चित्र किंवा शिल्प तयार झाली. तर याचा अर्थ असा होतो की नाग लोकांनी विष्णूला आधार दिला, पण त्या विष्णूच्या समर्थकांनी नागकन्येला, जी लक्ष्मी नागकन्या आहे ती कमळावर बसलेली आहे असं दाखवलं गेलं आहे. म्हणजे बरेच ठिकाणी आपण चित्र पाहतो लक्ष्मीचं, ती कमळावर बसलेली दाखवली आहे. आता एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री कमळावर बसू शकेल एवढं काही कमळ अजून काही निर्माण झालं नाही, पण हे प्रतीक आहे. कारण कमळ हे प्रतीक कशाचं आहे? कंबळ किंवा कमळ नावाचा एक नागराजा होता. त्या नागराजांनी आधार दिला लक्ष्मीला म्हणून त्याच्यावरती बसलेली असं चित्र दाखवतात. जसं आता बुद्धाच्या लेण्या, बौद्ध लेण्या जेवढ्या आपण पाहतो त्यात बुद्ध सुद्धा कमळावर बसलेला दाखवतात आणि त्या कमळाची जी नळी आहे ज्याला कमल नाल म्हणतात, देठ म्हणू आपण त्याला,
तर त्या कमळनाळ धरणारे 2 नाग दाखवले, नंद आणि उपनंद. हे 2 नागराजे होते, भाऊ होते. त्यांनी पहिल्यांदा बुद्धाला आधार दिला. म्हणजे त्या आधारात एक प्रतीक म्हणून बौद्ध लेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला सापडतं. आणि ही जी लक्ष्मी मुळात नाग कुळातली आहे. कारण कुरु कुळ जे आहे, ज्या कुळाचा उल्लेख येतो, कुरुक्षेत्र शब्द आपण वापरतो, तर कुरु हे नागकुळ आहे आणि जी कौरव आहे ते नागकुळातले आहेत आणि त्यांची जी कन्या आहे ती लक्ष्मी आहे, असा अर्थ महाभारताच्या आदी पर्वावरून आपल्याला काढता येतो. तर मग अगोदर महाभारत झालं, नंतर विष्णूशी संबंध जोडला गेला. आणि काही इतिहासकारांचं सर मत कसं आहे, म्हणजे विष्णू हा वैदिक देव होता आणि लक्ष्मी पण वैदिक झाली. आणि म्हणजे याच्यावर कसं तुम्ही स्पष्टीकरण द्याल की ती इथल्या मूळ लोकांची देवता आहे किंवा नाही? मुळात विष्णू हा वैदिक नाही आहे. आपण यापूर्वी विष्णू शब्दाचा अर्थ पाहिला. विष म्हणजे लोक, लोक म्हणजे सर्वसामान्य माणसं. आता आर्यांच्या दृष्टीने किंवा देवांच्या दृष्टीने इथले लोक जे होते, जे शेतकरी वर्ग होता मोठ्या प्रमाणात, आणि काही शेतकरी त्यातले व्यापार सुद्धा करत होते, तर या लोकांकडे पाहण्याचा त्यांचा दूषित दृष्टिकोन असल्यामुळे त्यांनी तुच्छतेने त्यांना सामान्य माणसं असं म्हटलं. पण त्यांचा जो नेता होता तो एक तर विष्णू काळ्या रंगाचा आहे, तेव्हा तो वैदिकांचा असू शकत नाही. त्याला निळा यासाठी दाखवतात की तो काळा माणूस थोडासा सुखाच्या समृद्धीच्या वाटेवर आला की तो चांगला दिसायला लागतो, उजळ, त्याचा रंग उजळ होतो, म्हणून तो सावळा दाखवतात किंवा कधी निळा दाखवतात, नीलवर्ण. हा आकाशाशी स्पर्धा सांगणारा. तर अशा तऱ्हेचा विष्णू हा लोकप्रिय झाल्यावर मग इंद्राला मानणारा वर्ग त्याच्याकडे वळला. म्हणजे जसं आता शरद पवारांपासून अजित पवार फुटल्यावर असं वाटत होतं की शरद पवारांचं नेतृत्व संपेल, त्यांचं राजकारण संपेल, त्यांची माणसं पुन्हा अजित पवाराकडे येतील. पण तसं झालं नाही. अजित पवारांचं मोठेपण वाढलं, त्यांचे खासदार जास्त निवडून आले, आता इकडले लोक तिकडे जायला लागले. हे जे आपण राजकारणात पाहतो तसाच प्रकार इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये विष्णूच्या बाबतीत घडला. आणि त्यामुळे त्याला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मग त्या काळातले जे राजे होते, गुप्त राजे, 5व्या शतकातले गुप्त राजे प्रसिद्ध आहे, गुप्त साम्राज्य प्रसिद्ध आहे. तर त्या गुप्त साम्राज्याने त्यांच्या संप्रदायाचा स्वीकार केला. त्यांचा संप्रदाय वाढल्यामुळे स्वीकार केला आणि राजाने आश्रय दिल्यामुळे त्या संप्रदायाला बळकटी मिळाली आणि मग पुन्हा विष्णूचा उदो सुरू झाला. हा सामान्य माणसाचाच नेता होता आणि त्याची सगळी लक्षणं जी दाखवतात, जे पुराणामध्ये आलेली आहे, ती सामान्य माणसाची आहे. आणि त्यातल्या त्यात त्याचा लिंगपूजेशी संबंध आहे. म्हणजे शिव आणि विष्णू यांच्यात बरंचसं साम्य काही बाबतीत आहे, सर्व बाबतीत नाही. कारण शक्य आहे की शिव आणि विष्णू एकमेकांचे प्रतिस्पर्धी आधीपासून असतील. शिव हा सिंधू संस्कृतीतला मोठा देव आहे, महोदेव, त्याला व्रात्यांचा महोदेव म्हणतात. व्रात्य म्हणजे शेतकरी वर्ग. त्या शेतकरी वर्गांचा तो नेता होता. तसाच नेता विष्णू होता. पण विष्णू हा वैदिकांमध्ये सामील झाला. त्यामुळे ऋग्वेदामध्ये विष्णूला 3 सुक्त, विष्णूच्या वाट्याला आलेली 3 सुक्त आहे फक्त. दुय्यम दैवत्य आहे म्हणून त्याला वैदिक म्हटलं गेलं आहे, खरं आहे. पण तो मुळात तो वैदिकांचा नेता नव्हता, तो नंतर झाला. मग इंद्राची पूजा मागे पडली. इंद्रपूजा मागे पडण्याच्या कथा आपल्याला कृष्णाच्या कथेमध्ये, भागवतामध्ये वगैरे पुढे आढळतात. कृष्णाची आपण चर्चा करू तर त्या इंद्राचं जे महत्व कमी झालं त्याची कारण आपण पुन्हा पाहू. तर अशा तऱ्हेने इंद्राच्या मूर्ती किंवा इंद्राचं मंदिर आपल्याला आता कुठे दिसत नाही. पूर्वी इंद्र हा महत्वाचा देव होता, देवांचा राजा असल्यामुळे महत्वाचा होता. आणि विष्णूचं स्थान असं मोठं झाल्यावर इंद्राची पूजा मागे पडली, त्याचा संप्रदाय मागे पडला आणि मग विष्णूशी लक्ष्मी जोडली गेली, जी मुळात सर्वसामान्यांच्याच, आज सर्वसामान्य म्हणतो आपण, त्या काळात ते राजे होते, नागराजे होते, समृद्ध होते, संपन्न होते आणि प्रभावी होते. त्यांच्या मुलीशी त्यांची मुलगी म्हणण्यापेक्षा एक स्वतंत्र मातृदेवता म्हणून ती प्रस्थापित झाली. त्या मातृदेवतांचा संप्रदाय विष्णूच्या संप्रदायात विलीन झाला. युती राजकारणात होतात, संप्रदायामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या युती होत असतात. आणि त्यात मग कोण वरचढ होतं, कोण खाली होतं. स्वतंत्र लक्ष्मी जेव्हा होती तेव्हा तिची पूजा स्वतंत्रपणे होत होती. विष्णूशी जोडल्यावर मात्र ती दुय्यम झाली, दुय्यम स्थान झालं. जसं अजित पवारचं उदाहरण दिलं की तिथे भाजपशी जोडल्याबरोबर एकदम त्यांचं स्थान दुय्यम झालं. इकडे मात्र राष्ट्रवादीमध्ये महत्वाचं स्थान अजित पवारांना होतं, तर ते पुढे दुय्यम झालं. ही जी स्थिती आहे अशी स्थिती लक्ष्मीच्या संप्रदायाची झाली. विष्णू हा मोठा झाला आणि त्याचं मोठेपण यासाठी आहे तर तो वैदिकांचा पुरस्कर्ता होता, यज्ञ संस्थेचा पुरस्कर्ता, चातुर्वर्ण्याचा पुरस्कर्ता, वेद प्रामाण्य मांडणारा.
जे जे तुम्हाला मान्य आहे ते मला मान्य आहे. शरण गेलेला, वैदिकांना शरण गेलेला आदिवासींचा हा नेता होता, नायक होता. आणि त्यामुळे मग त्याचं महत्व सगळ्या दृष्टीने, म्हणजे सत्तेच्या दृष्टीने, समृद्धीच्या दृष्टीने आणि एकंदरच संप्रदाय त्याचा वाढल्यामुळे त्याच्या अवतीभोवती असणारा कार्यकर्त्यांचा वर्गही मोठ्या प्रमाणात होता. तर त्याच्याशी लक्ष्मीची संप्रदायाच्या लोकांनी युती केली आपण म्हणू. आणि मग अशा तऱ्हेने लक्ष्मी ही विष्णू पत्नी म्हणून पुराणांनी चित्रित केली आहे. अशा प्रकारचं लक्ष्मीचं रूप आहे. सर, लक्ष्मी पूजन करतात घरोघरी, दिवाळीला म्हणा, इतर वेळी म्हणा. आणि ते दिवाळी, बली प्रतिपदा वगैरे, धनत्रयोदशी या त्या कालावधीमध्ये लक्ष्मी पूजन असतं अमावस्येच्या वेळी. त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगता येईल का? हो, तर ही जी लक्ष्मीपूजा आहे केव्हा सुरू झाली? ही 5व्या शतकात सुरू झाली. म्हणजे 5व्या शतकाच्या नंतर, म्हणजे 8व्या-9व्या शतकात सुरू झाली. आधी दिवाळी ही निऋतीचीच होती. निऋती ही यक्षिणी असल्यामुळे, म्हणजे पूजा करणाऱ्या लोकांची मातृदेवता असल्यामुळे तिची पूजा होत होती. आणि सोबत कुबेराची पूजा होती. कुबेर हा यक्षांचा नेता होता. त्याला मग हे जी पुराण आहेत, विष्णू पुराण वगैरे इतर पुराणांनी काय केलं, दुय्यम ठरवलं. त्याला फक्त पैसा सांभाळ, त्याला देवांचा तो तिजोरी सांभाळणारा, अशा तऱ्हेचं चित्रण त्याचं केलं. यक्षरात्री बद्दल आपण काल पाहिलं होतं की दिवाळीचं नाव जे आहे ते वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये आहे. कामसूत्र हे 5व्या शतकातलं आहे. तर वात्स्यायनाच्या कामसूत्रामध्ये दिवाळीचा उल्लेख यक्षरात्री असा येतो आणि त्या दिवशी रात्री लोक जुगार खेळतात असाही उल्लेख आढळतो. तर तिथे लक्ष्मीचं नाव नाहीये. ही 5व्या शतकातल्याच वात्स्यायनाच्या कामसूत्रात लक्ष्मीचा उल्लेख नाहीये. पण नंतर मग ती यक्षाची जागा, यक्षरात्री हा शब्द असल्यामुळे, यक्ष संप्रदायातलीच लक्ष्मी असल्यामुळे कुबेर मागे पडला, कुबेराची पूजा करणारा वर्ग मागे पडला आणि लक्ष्मीची पूजा सुरू झाली. पण मी काल सांगितलं होतं की लक्ष्मी हे मुळात निऋतीचंच रूप आहे, म्हणून तिला लक्ष्मी म्हणतात आणि निऋतीला अलक्ष्मी म्हणतात. जसं आपल्याकडे महालक्ष्म्यामध्ये 2 आपण लक्ष्म्यांची पूजा करतो, त्यातली एक लक्ष्मी आहे आणि एक महालक्ष्मी आहे, अलक्ष्मी आहे. तर अलक्ष्मीला रात्री 12 नंतर, मध्यरात्री नंतर दिमडी, म्हणजे हे असते ना लहानसं एक वाद्य, खंजरी सारखं, टापुळी सारखं, तर त्याला दिमडी हा एक शब्द आहे. तर ती वाजत वाजत तिला घराच्या बाहेर झाडूनी काढा, ज्या झाडूची पूजा त्यांनी केली असते लक्ष्मीपूजनाला, त्याच रात्री तिला बाहेर काढण्याचा विधी आहे. म्हणजे लक्ष्मीची 2 रूप आहेत, किंवा जिला निऋती आहे तिची 2 रूप आहेत. एकीला त्यांनी लक्ष्मी म्हटलं, जिला प्रतिष्ठा मिळाली, जी सत्तेच्या अधीन झाली आणि जिने सत्तेच्या पुढे लोटांगण घातलं नाही, आपली तत्व सोडली नाही, ती सत्याची बाजू घेणारी जी होती. निऋती म्हणजे सत्याची बाजू घेणारी, आणि जलदेवता आहे, पाण्याची देवता आहे, सर्पराज्ञी आहे. तर त्या लोकांनी ते शरण गेले नाही आर्यांच्या पुढे किंवा वैदिकांच्या पुढे, म्हणून त्यांच्या देवतेला त्यांनी अलक्ष्मी म्हटलं. आणि मग ती विनाशाची देवता आणि महाविद्या ह्या ज्या संकल्पना आहेत तंत्र संप्रदायामध्ये, त्या धूमावती नावाची जी देवता आहे ती आहे निऋतीचं पौराणिक रूप. धूमावती ती म्हातारी दाखवतात, तिचे स्तन लोंबकळलेले आणि केस पांढरे झालेले, रया गेलेली, पण हातात तिचा सूप असतो आणि ती धान्य पाखडत असते आणि एका हातात तिचा झाडू असतो. अशा प्रकारचं वर्णन पुढे धूमावतीच्या रूपाने जे केलं गेलं, तर ते निऋतीचंच रूप आहे. म्हणजे एकाच देवतेची 2 रूपं केली गेली. जे शरण गेले ते चांगलं रूप, जे शरण गेले नाही ते वाईट रूप. जसं आता शरद पवार हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचाराचा सर्जन आहे, अमित शहानी परवा म्हटलं, हा शरण नाही गेला म्हणून तो वाईट. आणि अजित पवार 70,000 कोटीचा आरोप असूनही तो सत्तेत आहे. सत्तेला शरण गेले की तुम्ही चांगले आणि शरण नाही गेले की तुम्ही वाईट, असं चित्र आपण आता राजकारणात पाहतो महाराष्ट्राच्या आणि भारताच्या. तोच प्रकार त्या काळात झाला. निऋतीच्या उपासकांना मात्र हीन लेखलं गेलं, राक्षस म्हटलं गेलं. अशा तऱ्हेचं पुढे चित्रण हे आपल्या पुराणामध्ये आढळतं. खरं आहे सर. जाणून घ्यायचं होतं लक्ष्मीबद्दलच. भारतीय मातृदेवतांमध्ये लक्ष्मी ही एक देवता आहे, घरोघरी पूजन केलं जातं लक्ष्मीचं. आणि भाग 1 मध्ये आपण निऋती या मातृदेवतेबद्दल माहिती घेतली, तिची वेगवेगळी रूपं, ती सर्वात पौराणिक, सगळ्यात जुनी मातृदेवता आहे असं तुम्ही सांगितलं. कोणकोणत्या रूपात तिला पूजलं जातं हे आता तुम्ही सांगितलं. त्याचबरोबर लक्ष्मीचा विष्णूशी संबंध कधी आला हेही तुम्ही सांगितलं. तर आता थोडं अजून काही मिस होत असेल तर तुम्ही कव्हर करू शकता. हो, आज
आज जे राजकीय चित्र आपल्याला दिसतं ते चित्र 5व्या शतकात अगदी सारखं, म्हणजे आज जे 2014 पासून नवा भारत निर्माण केला असं काही लोक सांगतात, किंवा भारताचा इतिहासच बदलला, किंवा भारताचं स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने 2014 मध्ये निर्माण झालं मोदींच्या नेतृत्वाखाली. हे जे सांगणारे लोक जे आहेत, म्हणजे त्यात प्रसार माध्यम आहेत, काही त्यांचे चेले चपाटे आहेत, चमचेही म्हणता येईल त्यांना, तसाच प्रकार, अगदी हाच प्रकार 1500 वर्षापूर्वी गुप्त राजांच्या बाबतीत झाला होता. त्यांचं मोठेपण सांगणारी पुराणं लिहिली गेली. त्याच काळात मग लक्ष्मी ही विष्णूशी जोडली गेली. तर आताही जे लोक जोडले गेले आहेत, शरण गेलेले, तर त्यांना प्रसार माध्यम महत्व देतात आणि इतरांना दुय्यम लेखतात. अगदी हाच प्रकार पुराणांनी लक्ष्मीच्या बाबतीत केला आणि विष्णूचं मोठेपण गायलं, लक्ष्मीला मात्र दुय्यम स्थान दिलं. अशी स्थिती एकंदर लक्ष्मीच्या एकंदर व्यक्तिमत्वाची पुराणांनी करून ठेवलेली आहे. पुराण ही प्रसार माध्यम आहे. आज जी प्रसार माध्यम आहे अदानीच्या ताब्यात गेलेली, अंबानीच्या ताब्यात गेलेली, तशीच प्रसार माध्यमं तेव्हा गुप्त सम्राटांच्या ताब्यात गेली होती. अगदी सारखी परिस्थिती 1500 वर्षापर्यंत, 1500 वर्षानंतर भारतात निर्माण झाली, असा अन्वयार्थ आपण या सगळ्या कथांमधून लावू शकतो. सर, एक सिंपल प्रश्न आहे, म्हणजे असं दिवाळी जी असते आपली, त्याच्यामध्ये दिवाळी जे सण असतात ते एका पाठोपाठ एक येतात, म्हणून तिला दिवाळी म्हणतात, की कसं आहे ते? लक्ष्मीपूजन, त्रयोदशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, हे एका पाठोपाठ कसे येतात त्या काळात? तसं ते खरं म्हटलं म्हणजे हे सगळे सण स्वतंत्र आहेत. आपण त्याच्यावर मग एक स्वतंत्र भाषण, चर्चा ठेवू. तर दिवाळी हा मुख्य सण आहे. म्हणजे निऋती अमावस्या, जी अश्विनी अमावस्या आहे, ती निऋतीची अमावस्या आहे. आणि देवी भागवतामध्ये निऋतीची पुत्री दुर्गा, निऋतीची पुत्री तिला निऋतीची मुलगी म्हटलेला आहे. तर दुर्गेचा जो नवरात्र उत्सव आहे तो संपल्यानंतर जो 10वा दिवस आहे त्याला विजयादशमी आपण म्हणतो. तो विजय हे दुर्गेचं नाव आहे. तर विजयच्या नवरात्राच्या समारोपाला, विजया ह्या देवतेच्या नवरात्राच्या समारोपाला दसरा नावाचा सण साजरा होतो. दसऱ्याबद्दल आपण स्वतंत्र चर्चा करू. आणि 20 दिवसांनी येते निऋती अमावस्या, जी अश्विनी अमावस्या जिला म्हणतात. तर त्या अमावस्येला फक्त निऋतीचीच पूजा करत असत. पूर्वी त्याला यक्षरात्री म्हणायचे. तो एक मुख्य सण आहे. ते बाकी सण स्वतंत्र आहे, पण ते जोडले गेले म्हणून आपण त्याला दिवाळी म्हणतो. दिवाळीचा अर्थ होतो दिवे लावणे, म्हणजे दिव्यांच्या ओळी, दीपवाळी म्हणजे दिव्यांच्या ओळी. हा शब्द नंतरच्या काळात हेमचंद्राच्या एका ग्रंथामध्ये आला, त्या आपण दिवाळी चर्चा करताना ते पाहू. तर आता एवढंच फक्त या ठिकाणी पाहूया की दिवाळी हा स्वतंत्र सण आहे. बलिप्रतिपदा हा नंतर त्याला जोडला गेलेला सण आहे. जोडला गेलेला तो आला आणि म्हणून आपण ते 5 सण एकत्र करतो. धनत्रयोदशी, त्याच्या आधी गोवत्स द्वादशी, गायगोऱ्याची बारस, मग धनत्रयोदशी नंतर नरक चतुर्दशी, नंतर ते अमावस्या जिला दिवाळी आपण म्हणतो, नंतर बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. हे सगळे सण स्वतंत्र आहेत, फक्त जोडून आल्यामुळे आपण एकत्र साजरे करतो, एवढंच फक्त. पण या सणांचा आणि दिवाळीच्या दिवसाचा, त्या रात्रीचा काही संबंध नाही प्रत्यक्ष. खरं आहे सर. लक्ष्मीपूजन दिवाळीत येतं, त्यामुळे हे विचारावंच वाटलं. हा बरोबर, काय हरकत नाही. तर मातृदेवतांबद्दल आपण सर चर्चा करतोय. लक्ष्मीबद्दल तुम्ही ह्या भागात खूप सुंदर असं विश्लेषण दिलं. पुढच्या भागात आणखी एका मातृदेवतेबद्दल चर्चा करू. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. भेटू.